कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी आपली मनमानी चालवल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघावयास मिळते आहे। असाच काहीसा प्रकार वन विभागामध्ये सुद्धा घडलेला आहे। अमरावती वन विभाग हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये असतो। मेळघाटातल्या कारागोला येथे झालेले वनभोजन ही त्याची अग्रिम पावती सुद्धा मिळालेली होती। त्याच अनुषंगाने वनमंत्री संजय राठोड यांनी 12 आणि 13 जून रोजी मेळघाटातल्या चिखलदरा, सेमाडोह, खोलखास इत्यादी ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या होत्या। तदनंतर मेळघाटातील वन विभागाच्या कार्यवायांना कुठेतरी आळा बसेल असे एकंदरीत चित्र पाहावयास मिळाले होते। त्यावेळी वनमंत्र्यांनी जनावरांसाठी चराईबाबत आपले आदेश सुद्धा दिले होते। त्या अनुषंगाने मेळघाटातील अतिसंरक्षित ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जनावरे जरी चारण्यास मनाई असली तरी काही ठिकाणी जनावरे चारू देण्यात यावी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती दक्षता घ्यावी असे सुद्धा त्यांनी सांगितले होते। गवत आणि कुरण विकासाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पठारचा विकास करून खरं तर तृणभक्षी प्राण्यांसाठी या ठिकाणी खाद्य उपलब्ध करून देण्याचा विचार सुद्धा वन विभागाचा आहे। त्याचा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत। मात्र वनमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वन विभागाने आपली दंडुकेशाही अद्यापही सुरूच ठेवलेली आहे। प्राप्त माहितीनुसार रायपूर व सेमाडो येथे वन विभागाकडून चरणारी जनावरे ही जप्त करण्यात आली होती। त्या ठिकाणावरून आणलेली जनावरे म्हशी, गायी ह्या रात्रभर खोलखास येथे बांधून ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांना परतवाडा येथे आणण्यात आले होते। त्यातील एक म्हैस ही टाक्यामध्ये पडून दगावली असल्याचा आरोप ग्रामवासियांनी केलेला आहे। माझ्या 10 गायी रेतीबुरू इथून पकडण्यात आले। रोडवरून शासनाने पकडून इथं खोलखासला ठेवण्यात आले आणि तिथून इथं परतवाडा येथे आणले। आणताना यांनी 10 गुरे ट्रकात भरली। त्यानंतर मी इथं आल्यावर बघितलं तर माझे 2 ढोरं त्याच्यामध्ये गायी नव्हत्या। तर आम्ही जंगलात अजून चौकशी केली। जंगलात आम्हाला सापडलेले नाहीत ते 2 ढोरं। तर आम्ही इथं अजून येऊन आम्ही इथं त्यांना विनंती केली की आमचे 2 गायी नाही आहेत। तर पाटील साहेब यांनी आम्हाला म्हटलं की नाही, ते नंतरचा विषय आहे म्हणे। ते नंतरचा विषय म्हणून आम्हाला त्यांनी काही कारवाई काही केली नाही त्या ढोरावर। तर आम्हाला आमची 2 ढोरं आम्हाला परत मिळावे अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे हे रायपूरमधून म्हशी वन विभागाला आणले होते इथं। तर त्याच्यामधून 31 जनावरांपैकी एक म्हैस तिकडे हरपली आहे। इथं आणल्यावर इथे एक म्हैस त्यांनी टाक्यामध्ये पाडून मरून टाकली। म्हशी इथं आणल्यावर आम्ही सकाळी आलो, म्हशी पाहिल्या तर त्याच्यामध्ये एक म्हैस कमी होती। आम्ही पाहायला गेलो तर तिकडे ते टाक्यामध्ये पडली होती। मारीमुळे म्हैस त्या टाक्यामध्ये पडून मरलेली। म्हणजे त्यांना चारावर भेटला नाही, चारावर नाही भेटला। 2-2, 3-3 दिवसानंतर चारा टाकत होते। हे जनावर आम्ही मेळघाटमध्ये रायपूर गाव आहे, तिथं जनावर जंगलात चरायला गेलं असताना शासनाने जोर जबरदस्तीने जनावरं इथं कोंडून आणले। 2-3 दिवस तिथं कोंडवाड्यात ठेवले। तिथून त्यानं मालकाला न सांगताना कोलकाता येथे आणून कोंडून ठेवले रात्रभर आणि तिथून बेहालतीनं ट्रकमध्ये भरून सेमाडो इथं डिव्हिजन ऑफिसला आणून जमा करले। जमा केल्यानंतर इथं बेहालतीत उपाशी तापाशी ढोरावर महामारी चालू केली आणि कोंडवाड्यात 24 तास कोंडून ठेवणं, चाराने त्या पाणीने वेळेवर। ह्या कारणाने त्यांच्या जनावरांमध्ये अशक्तपणा आल्याने ते म्हैसला काल जागा बदलण्यात आली होती आणि ते दुर्लक्ष झालं शासनाचं की गड्डे आहे, काय नाही। तिथं म्हैस गड्ड्यात जाऊन पडली, कशा अवस्थेत पडली आम्हाला ते काहीच नाही माहीत, कारण की 2 वाजेच्या सुमारास आम्हाला जाण्यात मनाई केली शासनानं। मेळघाटाच्या या जनावरांच्या चराई संबंधीच्या समस्या ह्या मेळघाटामध्ये अनेक वर्षांपासून जशाच्या तशाच आहेत। मंत्री येतात, जातात, आदेश काढतात आणि त्यांच्या आदेशांना वन विभाग हा नेहमी केराची टोपली दाखवित असतो। हे सुद्धा
आता उघड झालेले आहे। मेळघाट वन्यजीव विभागाचे कुठलेही कर्मचारी हे पत्रकारांना कोणत्याच बाबतीत माहिती देत नाही असा आरोप पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने वनमंत्री संजय राठोड यांच्या समोर करण्यात आला होता। त्यावेळी अप्पर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी यापुढे असे होणार नाही असे सुद्धा सांगितले होते। मात्र ज्यावेळी 8 जून रोजी पत्रकार पुनश्च परतवाडा येथे भेटण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा यावेळी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। आम्ही चौकशी करीत आहोत, चौकशी झाल्यानंतर माहिती देण्यात येईल, प्रेस नोट काढण्यात येईल असे सांगण्यात येते। मात्र प्रत्यक्षपणे कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी पत्रकारांसमक्ष कुठलीही माहिती देत नाही असा आरोप पत्रकारांच्या वतीने लावण्यात आला। ये सब होने के बाद सब आपको क्या बाइट चाहिए, क्या बोलना है, क्या नहीं करना सब बोलता हूँ। और दूसरा शिववाला सर मिलने से नहीं शिववाला साहब तो कोर्ट के मैटर से बाहर गए, आज नहीं मिलेंगे। हाँ अभी मैं नहीं बता सकता कि वो कब आएंगे। तो आपको जैसे कितना टाइम लगेगा? अंदर सब बैठे हैं, जैसी प्रोसीजर है वो थोड़ी चले। चलो ठीक है, लेकिन आपको बाइट लेना है मुझे, इसलिए पहले आपको बता दिया। नहीं यानी क्या तो बाइट? टोटल मैटर कैसा है, बाद में जो अभी जो भैंस इसमें जो मरी है हाँ यहाँ पे, जैसे इन लोगों के जो आरोप आ रहे हैं बस उसके थोड़े से कुछ एक्सप्लेनेशन चाहिए। परतवाडा येथून पंकज साबू व चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।